माऊली विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2 किलोमीटर जरी चाललं तरी धाप लागणारा माणूस या आनंदी सोहळ्यामध्ये कित्येक मैल अभंग आणि टाळ मृदुंगांच्या तालावर न थकता न भागता चालत असतो. ते कोणत्या ना आणि कोणत्या कशाच्या तरी आशेवर नाही, तर तो पालखी सोहळा असतो. शेतकरी राजाला ओढ आणि आशा असते ती फक्त आणि फक्त माझ्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची आणि त्याला डोळे भरून पाहण्याची. तो सोहळा म्हणजे पालखी सोहळा. वारी, वारकरी संप्रदाय आणि आषाढी ही एक मोठी परंपरा आहे आणि आपल्याला तीच लाभलेली आहे. माऊली, या परंपरेविषयी बोलताना आपण अनेक संदर्भ वापरतो, माहिती ऐकतो, साहित्य वाचतो, पण तरी सुद्धा अजून काही ना काहीतरी राहून गेलं असं आपल्याला कायम वाटत राहतं. खरी वारी आपल्याला कळली आहे का? आपण करतो तशीच वारी केली जातीये का? परंपरेचे वारकरी नेमकी कशी वारी करतात हे तुम्हाला माहिती आहे का? अशा अनेक शंकांचं निरसन करण्याचा आज आपण प्रयत्न करूयात आणि त्याच्यासाठी वारकरी संप्रदायाचे अभ्यासक आणि प्रसिद्ध कीर्तनकार हबप ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. वारकरी संप्रदाय आणि वारी ह्याला एक अभूतपूर्व असा इतिहास आहे आणि जवळजवळ तो 700 वर्षांचा आहे. 700 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही अखंडित आहे. आज वारकरी संप्रदायामध्ये काही व्यक्ती अशा आहेत ज्या या संपूर्ण परंपरेवरती अधिकारवाणीनं बोलतात, ज्यांच्या शब्दांना वारकरी संप्रदाय मानतो, ज्यांचा अभ्यास हा वारकरी संप्रदायासाठी आणि तमाम वारकरी बांधवांसाठी आपण असं म्हणूया की प्रमाण मानला जातो. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड आपल्यासोबत आता आहेत हरिभक्त पारायण. आणि जोगदंड महाराजांनी गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाची सेवा केली. एक प्रभुत्व वारकरी संप्रदायाच्या अनेक परंपरा आणि इतिहास या अभ्यासक्रमावरती सुद्धा त्यांचा आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. महाराज, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. थोडंसं मला वेगळ्या पद्धतीनं आज तुमच्याकडून माहिती हवी आहे. त्यातली सगळ्यात पहिला माझा प्रश्न तो म्हणजे वारकरी संप्रदायाच्या अनुषंगानं वारी म्हणजे काय? वारकरी संप्रदायाच्या अनुषंगानं आपल्याला 2-3 अंगाने याचा विचार करता येईल की वारी हा वारकऱ्याचा प्राण आहे, वारकऱ्याचा श्वास आहे. कारण वारीसाठीच हा खरा वारकरी जगतो. हेच मज घडो जन्मोजन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझी. तुकोबारांनी देवाला प्रार्थना करत असताना एकच प्रार्थना केली, पांडुरंगा मला फक्त पंढरीची वारी चुकू दे. वारी चुको निधी हरी, माझ्या जीवनातली वारी चुकू देऊ नको आणि चंद्रभागेचं स्नान माझं बंद करू नको. बाकी मला काही नाही दिलं तरी चालेल. त्यामुळं वारकऱ्यासाठी वारी ही पर्वणी प्राण आहे त्याचा. त्यामुळं आणखी वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर वारकरी म्हणजे जसं संसारिकाच्या जीवनामध्ये दिवाळी आणि दसरा असतो, तसं वारकऱ्यासाठी दिवाळी आणि दसरा दोन्ही एकाच ठिकाणी दिवस जर कोणता असेल तर ती म्हणजे पंढरीची वारी, आषाढी कार्तिकीची वारी. महाराज, वारी कशी करावी? सगळ्या संतांना अपेक्षित असणारी जी वारी आहे तर ती गात जागा प्रेम मागा विठ्ठला. सगळ्या संतांनी हे सांगितलं की पंढरीला जात असताना तुम्ही चालत पंढरीची वारी करा. भगवंताचं भजन करत 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 जर तुम्ही वारीला गेलात तर भगवान जरा दर्शनाकरता वेगळं साधन करायची गरज नाही. तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. तुकोबारांची साक्षी, मी जीवनात कोणी काहीतरी केली आचरणे मज या कीर्तने विन नाही, मी फक्त पंढरीची वारी केली. आणि तुकोबाराय आपला अनुभव सांगतात, पुन्हा जन्मा नाही आला. एवढी पंढरीच्या वारीची ताकद आहे. महाराज, वारकरी त्यांच्या पद्धतीनं वारी करतातच, पण अनेक जण असं आपण बघतो की जे सर्वसामान्य आहेत, ते संप्रदायातले नाहीत, त्यांना आवड आहे किंवा एवढी माणसं चालतात त्याची एक उत्सुकता आहे, त्यामुळे ते वारी अनुभवण्यासाठी येतात. त्यांनी कशी वारी करावी? नाही, त्यांनी सुद्धा वारीचा जर वास्तव अनुभव घ्यायचा असेल तर वारी भजनाशिवाय वास्तव अनुभवापर्यंत ती वारी पोचत नाही किंवा ती साधनं. यामध्ये भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, या वारीमध्ये मुख्य जर प्राण काय असेल तर भजन.
कारण भजनामध्ये अशी ताकद आहे, भगवंताचं जे दर्शन असतं, भगवंताचे 2 दर्शन, हे जे विटेवर आहे एक दर्शन, आणि या विटेवर असणारं जे एक मूळ दर्शन जे ज्ञानोबा तुकोबारायांना झालं, ते कसं झालं? पांडुरंगाचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणतात काय? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजळ न वर्णवे तेथेची शोभा. शब्दात सांगू शकत नाही असं पांडुरंगाचं एक